नांदुरा शहरातील राहणार पद्माकर बोचरे वय वर्ष 45 यांचा बस व मोटरसायकल अपघाताने मृत्यू झाला। पद्माकर बोचरे हे सहकार विद्या मंदिर येथे संगीत क्लासचे शिक्षक होते। ते शरीराने दिव्यांग होते, तसेच त्यांच्या पत्नी सुद्धा दिव्यांग आहेत। त्यांच्या पश्चात एक मुलगा व एक मुलगी अशी 2 मुले आहेत। पती पत्नी दोन्ही दिव्यांग असल्यामुळे त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन फक्त पती पद्माकर बोचरे यांच्यावर होते। पद्माकर बोचरे यांचा अपघाती मृत्यू झाल्याने एकट्या पत्नीवर संपूर्ण परिवाराची जबाबदारी येऊन पडली। अशा परिस्थितीमध्ये नांदुरा शहरातील श्री भागवत मुंडे, ईश्वर पांडव, बंटी गोहर, ओंकार बोंद्रे, विशाल मालवे, अमर पाटील, शांताराम झिगोटे, काटे सर, संतोष तायडे, पुरुषोत्तम भातुरकर यांच्यासह इतर सहकार्यांनी पुढाकार घेऊन संपूर्ण शहरात एक मदतीचा हात म्हणून पीडित कुटुंबाला मदत मागण्यासाठी मदत फेरी काढून आर्थिक मदत गोळा केली। आपल्या नांदुरा शहरातील एक अपंग संगीत क्लास घेणारे शिक्षक होते। तर त्यांचा एक बस ॲक्सिडेंटमध्ये जागीच मृत्यू झाला। तर त्यांचं कुटुंब जे आहे ते त्याची पत्नीही अपंग आहे। तर त्यांना 2 लहान लहान मुलं आहे म्हणून त्यांच्यासाठी आम्ही नांदुरा शहरामध्ये एक मदतीचा हात म्हणून या बॅनरखाली शहरामध्ये मदत मागितली। त्याच्यामध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि याच्यापुढे असे उपक्रम राबवून ज्या कुटुंबाला अशी आवश्यकता असेल त्यासाठी आम्ही सदैव उभे राहू। पद्मनाभ बोचरे या दिव्यांग व्यक्तीचा काही मागच्या आठवड्यामध्ये बस खाली येऊन अपघात झाला आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या मागे 2 लहान मुले आणि त्यांची पत्नी जी सुद्धा अपंग आहेत आणि त्यांना एक स्वाभिमानाने जगता यावे यासाठी संपूर्ण गावकऱ्यांनी एक छोटीशी मदत संपूर्ण एका फेरीच्या माध्यमातून आम्ही जमा केली आहे आणि ती मदत आज त्यांना सुपूर्द करण्यात आली। त्याबद्दल मी संपूर्ण नांदुरावासियांचे आभार मानतो। व गोळा झालेली रक्कम पीडित कुटुंबाला दिली। नांदुरा तालुक्याचे पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या हस्ते या धनादेशाला त्यांच्या पत्नीला देण्यात आले। त्याचबरोबर पीडित कुटुंबाचे सांत्वनही करण्यात आले। विदर्भ न्यूज करिता नांदुरा येथून पुरुषोत्तम भातुरकर।